नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गुरुकिल्ली फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे। मी राजेंद्र राखे आज नियमितरित्या परीक्षेला विचारणारे जे प्रश्न आहेत ते काही प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलोय आणि आपल्यासाठी गुरुकिल्ली फाउंडेशन ॲप मध्ये काही डेमो लेक्चर्स आहेत। ते लेक्चर्स बघा, ते आवडले तर नक्कीच आमचं ॲप घ्या आणि वर्षभर परीक्षांची तयारी करा। चला तर मग पहिला प्रश्न आपण घेऊयात। एका शेतामध्ये झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत। झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत? मित्रांनो, असा कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला, खुर्च्या, रांगा वगैरे वगैरे, तर काय करायचं, ही जी संख्या दिली आहे ही संख्या झाडांची संख्या किंवा कशाची संख्या दुसऱ्या प्रश्नामध्ये असेल तर या संख्येचं काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं। 1089 हा कशाचा वर्ग आहे? 33चा, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल। मग अशा प्रकारे सोप्या ट्रिकने आपण प्रश्न समजून घेऊ शकता किंवा परीक्षेत प्रश्न तुम्हाला आल्यानंतर अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत असा प्रश्न होऊ शकतो। दिशेवर आधारित हा प्रश्न आहे। क्ष हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला। बघा, दिशा कशा असतात, दिशेला काय काय कोणत्या बाजूला कोणती दिशा असते, तर बघा आपल्या उजव्या साईडला असते पूर्व, इकडे डाव्या साईडला पश्चिम, खाली दक्षिण आणि वर उत्तर। मग तो पूर्वेच्या दिशेने चालू लागला। क्ष हा इकडे चाललाय, तो पूर्वेच्या दिशेने असा इथं गेलाय। काही वेळाने तो उजवीकडे वळला। आता तो जर उजवीकडे पूर्वेकडे चालत असेल असा, तर तो उजवीकडे वळला म्हणजे या बाजूला वळला, म्हणजे तो या बाजूला वळलाय बघा। नंतर तो डावीकडे वळला, डावीकडे म्हणजे पुन्हा डावीकडे वळला तो, म्हणजे ह्या बाजूला डावीकडे वळला, पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, पुन्हा उजवीकडे वळला, म्हणजे असं जर तो चालत असेल तर त्याची उजवी बाजू ही असेल, म्हणून तो पुन्हा उजवीकडे वळला आणि चालू लागला। तर तो शेवटी कोणत्या दिशेला आहे? अगदी सोपा प्रश्न आहे, अगदी सोपा। तुम्हाला दिसतच आहे कोणती दिशा आहे, मग ही काय, ही दक्षिण दिशा, तो दक्षिण दिशेला आहे। या ठिकाणी आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य ह्या दिशा दिलेल्या नाहीये, म्हणून तो शेवटी त्याची दिशा कोणत्या, तो चालतोय कोणत्या दिशेला, तर आपण जर असा बाण काढला तर याच दिशेला चालतो ना, दक्षिण दिशेला, म्हणून उत्तर असेल दक्षिण। दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न अतिशय सोपे, फक्त दिशा कोणत्या कोणत्या बाजूला असतात हे लक्षात ठेवायचे। उजव्या बाजूला पूर्व असते, डाव्या बाजूला पश्चिम आहे, खाली दक्षिण, वर उत्तर, बस एवढं जरी समजलं तर भरपूर झालं। आणि बाकीच्या 4 दिशांवरचे आधारित प्रश्न असतात तेही आपण सविस्तर बघूयात। एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द कसा लिहितात? DBU असा लिहितात। तर डॉग हा शब्द कसा लिहाल? कॅट आणि DBU हे जे आहे ना, याचं साधर्म्य काय अगोदर समजून घ्या। कॅट आणि इथे आपण लिहूयात दुसरा शब्द जो सांकेतिक भाषेत लिहिलेला आहे, DBU। बघा, विचार केला तर काय होईल, इथे C नंतर काय आलं, D आले, म्हणजे +1 चा फरक आहे इथे, या ठिकाणी +1 चा। A नंतर B आलं, T नंतर U आलं, तर मग या ठिकाणी दुसरा शब्द कोणता आहे, तर तो आहे DOG। तर D नंतर काय येईल? खूप सोपा प्रश्न आहे। D नंतर असेल E, O नंतर P आणि G नंतर H, EPH। बघा, EPH पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, हे समजून घेण्यासाठी, या प्रश्नाचा सराव होण्यासाठी आपण गुरुकिल्ली फाउंडेशन ॲप नक्की जॉईन करा मित्रांनो, खूप फायदेशीर आहे। एक व्यक्ती उत्तरेस सरळ 10 किलोमीटर चालत गेला। आता बघा, प्रश्न महत्वाचा आहे हा। प्रश्न आपल्याला गणितामध्ये घेऊन जाणारा प्रश्न आहे। एक व्यक्ती उत्तरेस चालत गेला सरळ। आता इथे पूर्व, पश्चिम, आपण दक्षिण, उत्तर आपल्याला माहिती आहे। इकडे काय पूर्व आहे, इकडे आहे पश्चिम, इकडे आहे उत्तर आणि खाली दक्षिण आहे। तर मग एक व्यक्ती चालत गेला, कुठे गेला चालत? तो गेला उत्तरेकडे सरळ, म्हणजे असा तो वरती गेलाय, किती? 10 किलोमीटर। त्यानंतर उजवीकडे वळून म्हणजे इकडे वळून तो किती अंतर चालला, तर 5 किलोमीटर अंतर चालला। पुन्हा अंतर चालून पुन्हा तो दक्षिण दिशेने 8 किलोमीटर अंतर चालला, दक्षिण दिशेने म्हणजे ह्या इकडे 8 नाही, सॉरी ते 18 आहे हा, म्हणजे इकडे काय झाला, तो 18 किलोमीटर अंतर चाललेला आहे इथे। नंतर पुन्हा उजवीकडे वळून 11 किलोमीटर चालला, उजवीकडे म्हणजे त्याची उजवी बाजू ही असेल। आता बघा, उजवीकडे 11 किलोमीटर चाललाय, म्हणजे इथपर्यंत आला असेल तो। तर तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? मूळ स्थान कोणतं होतं त्याचं? तर मूळ स्थान होतं हे, इथून तो निघालेला आहे, त्याचं मूळ स्थान हे आहे।
किती अंतरावर आहे तर बघा, आपण जर या रेषेवर असा लंब टाकला तर इथे येतो सध्या, इथून हे जे अंतर आहे ते किती आहे ते कसं काढायचं? मग आता इथे हा लंब जर असेल तर इथे काटकोन त्रिकोण तयार होतो, हा होईल कर्ण, मग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, याप्रमाणे तो काढू शकतो आपण. मग आता इथे 18 आहे हे पूर्ण इथून इथपर्यंत, यातून पहिले 10 गेले, खाली किती राहतात इथे 8, उंची झाली 8, आणि मग इथे 11 आहे पूर्ण हे अंतर इथून इथपर्यंत. 11 असलं तर 5 त्यातून गेले इथले, इथे किती राहतात 6. आता पायाचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग किती आहे 36, आणि उंचीचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग किती आहे 64. 36 आणि 64 होतात 100. 100 कशाचा वर्ग आहे तर तो म्हणजे 10. मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हा कर्ण किती आला 10. हा कर्ण म्हणजे काय आहे तर त्याच्या मूळ ठिकाणापासून तो सध्या चालत आलेल्या ठिकाणापर्यंतचं अंतर म्हणजे किती आहे ते तर ते आहे 10 किलोमीटर. बघा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला बुद्धिमत्तेचा अभ्यास करत असताना गणितामध्ये जावं लागतं. पायथागोरसच्या सिद्धांतावर असे दिशाज्ञानावर अनेक प्रश्न विचारतात, म्हणजे दिशाज्ञानावरचे जे प्रश्न असतात त्यामध्ये पायथागोरसच्या सिद्धांतावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप असते, म्हणून याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. अशा प्रकारे जर आपल्याला वेगवेगळे प्रश्न, नवीन प्रश्न, विविध विषय जाणून घ्यायचे असतील आणि प्रश्नांच्या सोप्या ट्रिक जाणून घ्यायच्या असतील, कमीत कमी वेळेत आपला प्रश्न कसा सोडवायचा स्पर्धा परीक्षांमध्ये हे जर समजून घ्यायचं असेल तर फक्त 999 रुपयांमध्ये गुरुकिल्ली फाउंडेशन हे आमचं ऍप घ्या. नक्कीच आपल्याला त्यातून यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू.